चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 14 कंपाऊंड इंटरेस्ट मधील प्रॅक्टिस सेट 14.1 सॉर्ट आउट करत आहोत. लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण सेकंड आणि थर्ड कव्हर करणार आहोत. सो सी दी सेकंड वन. समीरराव हॅज टेकन ए लोन ऑफ ₹12,500 ॲट दी रेट 12 PCPA फॉर 3 years. दॅट मीन्स प्रिन्सिपल किती आहे 12,500. इज इट क्लिअर. त्यानंतर रेट किती आहे 12% आणि ड्युरेशन आहे 3 years. इज इट क्लिअर. इफ द इंटरेस्ट इज कंपाऊंडेड annually, then how many rupees should he pay to clear his loan? To clear his loan म्हणजे लोन आता सेटल करायचं आहे, लोन क्लोज करायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट दी अमाऊंट. इज इट क्लिअर. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण मेन्शन करूया. प्रिन्सिपल आहे दॅट मीन्स पी इट इज 12,500 रुपीज. इज इट क्लिअर. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 12 PCPA. दॅट मीन्स 12%. PCPA असं लिहिलं तरी चालेल किंवा पर्सेंट लिहिलं तरी चालेल. आणि ड्युरेशन आहे दॅट मीन्स एन आहे 3 years. इज इट क्लिअर. अँड टू क्लिअर हिज लोन दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट अमाऊंट. इज इट क्लिअर. सो वी नो दी फॉर्म्युला अमाऊंट. A is equal to P in bracket 1 plus rate of interest that means R upon 100 bracket raised to n. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. प्रिन्सिपल आहे 12,500. इज इट क्लिअर. इन ब्रॅकेट 1 प्लस रेट आहे 12%. दॅट मीन्स 12 अपॉन 100. इज इट क्लिअर. रेज टू n दॅट मीन्स टाइम पिरियड आहे 3 years. दॅट मीन्स ब्रॅकेट क्यू. इज इट क्लिअर. सो सिम्प्लिफाय करूया. सुरुवातीला 2 नी कट होईल. दॅट मीन्स 12चा हाफ 6. इज इट क्लिअर. 100चा हाफ 50. इज इट क्लिअर. अगेन 2 नी कट करता येईल. 6चा हाफ 3 आणि 50चा हाफ 25. इज इट क्लिअर. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 12,500 ॲज इट इज इन ब्रॅकेट 1 प्लस 3 अपॉन 25. इज इट क्लिअर. 3 upon 25 ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर. डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. दॅट मीन्स 1ला डिनॉमिनेटर 1 असणार आहे. इज इट क्लिअर. दॅट मीन्स 25 1चा 25 प्लस 3 1चा 3 अपॉन 25 इंटू 1 दॅट मीन्स 25. इज इट क्लिअर. सो 12,500 ॲज इट इज इन ब्रॅकेट 25 प्लस 3 अपॉन 25. इज इट क्लिअर. ब्रॅकेट क्यूब. That means 12,500 into 25 plus 3 that means 28 upon 25 bracket cube. Bracket cube that means हीच फ्रॅक्शन आपण 3 times लिहू शकतो. Is it clear? That means 12,500 into 28 upon 25 again 28 upon 25 अगेन 28 अपॉन 25. इज इट क्लिअर. आपल्याला 25 नी कट करता येईल. सी हिअर 25 1चा 25 अँड 25 5चा 125. हे 2 0 ॲज इट इज. इज इट क्लिअर. अगेन आपल्याला 25 नी कट करता येईल. 25 1चा 25 25 2चा 50. इज इट क्लिअर. आणि हा 0 ॲज इट इज. इज इट क्लिअर. त्यानंतर अजून कट करता येईल बट आपण नेक्स्ट स्टेपला कट करूया. रिमेनिंग आहे 20 इंटू 3 times 28. इज इट क्लिअर. 28 इंटू 28 इंटू 28 अपॉन हे 25 अपॉन 25. इज इट क्लिअर. सो इथं आपल्याला 5 नी कट करता येईल. 20ला आणि 25ला तर आपण 5 नं कट केलं तर 5 4चा 20 आणि 5 5चा 25. इज इट क्लिअर. सो आता आपल्याला 28 इंटू 28 इंटू 28 हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे आणि त्याला अगेन 4 नी मल्टिप्लाय करायचं आहे. आपण रफमध्ये करून घेऊया. सी हिअर या साईडला आपण रफ वर्क करतो आहोत. 28 इंटू 28 इंटू 28. सुरुवातीला आपण 28 स्क्वेअर आपल्याला माहीत आहे. इज इट क्लिअर. 28 स्क्वेअर 784. तर या स्क्वेअरला फक्त 28 नी मल्टिप्लाय करायचं आहे.
So 784 into 28. Is it clear? So 8 4s are 32. Is it clear? Carry 3. 8 8s are 64 आणि कॅरी झालेले 3. दॅट मीन्स 67. त्यानंतर 8 7चा 56 आणि हे कॅरी झालेली 6. दॅट मीन्स 62. इज इट क्लिअर? त्यानंतर तर 2नी मल्टिप्लाय करायचं आहे. 4 2चा 8. त्यानंतर 8 2चा 16 कॅरी 1 होतील. 7 2चा 14 आणि कॅरी झालेला 1. दॅट मीन्स 15. इज इट क्लिअर? तर ही ॲडिशन घेऊया आपण. 2 ॲज इट इज. 7 + 8 दॅट मीन्स 15. त्यानंतर 6 + 1 7 आणि हे 2 दॅट मीन्स 9. 6 + 5 दॅट मीन्स 11 आणि हे 2. इज इट क्लिअर? म्हणजे 28 × 28 × 28 हे मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे? 21,952. ते आपण इथं मेन्शन करूया. सो 4/5 ॲज इट इज. 4/5 इंटू हे मल्टिप्लिकेशन आत्ता आपण घेतलेलं आहे. 28 क्यूब आपण फाइंड आउट केला. तो किती आलेला आहे? 21,21,952. इज इट क्लिअर? अगेन 4नी मल्टिप्लाय आपण करून घेऊया. 21,952 मल्टिप्लाय बाय 4. इज इट क्लिअर? अगेन 4नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4 2चा 8. 4 5चा 20. 2 कॅरी होतील. त्यानंतर 4 9चा 36 आणि कॅरी झालेले 2. 38. 4 1चा 4 आणि कॅरी झालेले 3. दॅट मीन्स 7. त्यानंतर 4 2चा 8. ॲन्सर किती आलेला आहे? हे मल्टिप्लिकेशन 4 × 21,952 हे मल्टिप्लिकेशन आत्ता आपण घेतलं. हे मल्टिप्लिकेशन आपण इथं मेन्शन करूया. 87,808 अगेन डिवायडेड बाय 5 करायचं आहे आपल्याला. जितक्या पण हे डिवायडेशन इथं करून घेऊया. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून घ्यायचे आहे. 5नी डिवाइड करतो आहोत. 87,808 जितक्या 5नी जर आपण कट केलं तर सुरुवातीला 5 1चा 5 रिमेनिंग 3 ड्रॅग 7 होतील. जितक्या त्यानंतर 5 7चा 35 जितक्या रिमेनिंग 2. जितक्या सबस्ट्रॅक्शन 2 आली. त्यानंतर 8 आपण ड्रॅग केले 28 झाले. त्यानंतर 5 5चा 25 जितक्या सो सबस्ट्रॅक्शन 3 आलेलं आहे. त्यानंतर हे 0 ड्रॅग केले आपण 30 झाले. त्यानंतर 5 6चा 30 जितक्या सो सबस्ट्रॅक्शन 0 अगेन आपण 8 ड्रॅग केले. 5 1चा लागेल. 5 1चा 5 3 रिमेनिंग. तर 5 पेक्षा 3 छोटा होतो आहे. सो आपण 0 घेतला. दॅट मीन्स इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. जितक्या 5 6चा 30 जितक्या रिमाइंडर 0 0 म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे? या डिव्हिजनचा आन्सर हे 1,7,5,6,1.6 जितक्या हे रुपीजमध्ये आलेलं आहे. ही अमाऊंट आलेली आहे. जितक्या सो इट इज आवर अमाऊंट. आणि आपल्याला हाच क्वेश्चन होता की आपल्याला अमाऊंटच फाइंड आउट करायची होती. जितक्या हे आपलं रफ वर्क आहे राईट साईडचं. हे सी हिअर इट इज आवर रफ वर्क. सो वर्ड प्रॉब्लेम आहे. सो आपल्याला काय लिहावं लागेल? देअरफॉर समीर राव सी हिअर देअरफॉर समीर राव should pay 17,000
8,561.6 rupees to clear his loan. Is it clear? It is our final answer. Then next question. See the question number 3. To start a business, Shalaka has taken a loan of rupees 8,000 at a rate of 10.5. Is it clear? 10.5 PCPA. After 2 years, how much compound interest will she have to पे? आपल्याला CI फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. सो गिवन काय आहे? प्रिन्सिपल आहे, त्यानंतर रेटसुद्धा गिवन आहे आणि त्यानंतर 2 इयर्स दॅट मीन्स टाईम ड्युरेशनसुद्धा आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण मेन्शन करूया. प्रिन्सिपल 8,000 रुपीज. जितलं त्यानंतर रेट दिलेला आहे 10.5 PCPA दॅट मीन्स पर्सेंट आणि त्यानंतर टाईम पिरियड आहे 2 इयर्स. 2 इयर्स आपल्याला CI काढायचा आहे, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. सो CI काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करावी लागेल. जितलं सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हा रेट आहे तो 10.5 मध्ये दिला आहे. दॅट मीन्स ही मिक्स फ्रॅक्शन आहे. त्याचं कन्वर्जन डिरेक्टली आपण असं करू शकतो. सी हिअर केअरफुली 10.5 हे डिरेक्टली आपण असं पण लिहू शकतो. जितलं 10.5 जितलं किंवा ही जी मिक्स फ्रॅक्शन आहे त्याची इम्प्रॉपर फ्रॅक्शन दॅट मीन्स 10 into 2 जे डिनॉमिनेटर आणि होल नंबर यांचं आपण मल्टिप्लिकेशन घेतो आणि त्या मल्टिप्लिकेशनमध्ये न्यूमरेटर ॲड करतो. म्हणजे और हे कसं होईल 10 into 2 दॅट मीन्स 20 आणि प्लस 1 दॅट मीन्स 21/2. तर हे जर कट केलं आपण तर 2 1 चा 2 2 1 चा 2 अगेन 0 आणि 2 5 चा 10. जितलं सो आन्सर आपलं सेम तेच येणार आहे. सो डिरेक्टली आपण हे लिहिलं तरी चालेल किंवा जी इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून हे लिहिलं तरी चालेल. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट अमाऊंट फर्स्ट. चा फॉर्म्युला काय आहे? CI इज इक्वल टू A मायनस P. दॅट मीन्स एची व्हॅल्यू आपल्याला सुरुवातीला फाइंड आउट करावी लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट वी हॅव टू कॅल्क्युलेट असं आपण म्हणूया. वी हॅव टू कॅल्क्युलेट अमाऊंट. इज इट क्लिअर? सो अमाऊंटचा फॉर्म्युला A इज इक्वल टू P in bracket 1 plus R upon 100 raised to n bracket raised to n. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. प्रिन्सिपल आहे 8,000. इज इट क्लिअर? त्यानंतर इन ब्रॅकेट 1 प्लस रेट आहे 10.5. इज इट क्लिअर? आपण कन्वर्ट करून घेतलेला आहे 10.5 म्हणजेच 10.5. हा डिरेक्टली आपण लिहूया 10.5 अपॉन 100 रेज टू ड्युरेशन आहे 2 इयर्स दॅट मीन्स ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 8,000 ॲज इट इज. हा पॉईंट जर आपण शिफ्ट करून घेतला तर कॅल्क्युलेशन आपलं इझी होईल. सो आपण पॉईंट शिफ्ट करून घेऊया. इकडे रफ वर्क. इज इट क्लिअर? हा पॉईंट आपण कसा शिफ्ट करत असतो? सी हिअर 10.5 अपॉन 100 आहे. दॅट मीन्स हा जर पॉईंट पण शिफ्ट केला 1 डिजिट नंतर शिफ्ट केला तर डिनॉमिनेटरच्या अंकावर 1 0 आपल्याला इन्क्रीज करावं लागेल, एक्स्ट्रा द्यावा लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 105 अपॉन 1000 होईल. इज इट क्लिअर? सो सी हिअर 1 ॲज इट इज प्लस 105 अपॉन 1000. इज इट क्लिअर? ब्रॅकेट स्क्वेअर. तर सिम्पली आपण इथं कट करू शकतो. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणता येईल तेवढं आपण आणायचं आहे. 5 ने आपण कट करू शकतो. 5 2 चा 10. इज इट क्लिअर? आणि 5 1 चा 5. त्यानंतर अगेन 5 2 चा 10 आणि हे 2 0 ॲज इट इज. इज इट क्लिअर? जे आपला आन्सर काय आलेला आहे 1 प्लस 21 अपॉन 200. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 8,000 ॲज इट इज in bracket 1 plus 21 upon 200
ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. इथं 1 असणार आहे. दॅट मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन 200 1 200 प्लस 21 1 21 अपॉन 200 इंटू 1. इज इट क्लिअर? सो 8000 as it is 200 plus 21 upon 200. Is it clear? Bracket square. त्यानंतर 8000 as it is 200 plus 21. That means into 221. Is it clear? Upon 200. Bracket square आहे. That means हीच टर्म आपण हीच फ्रॅक्शन 2 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला कट करता येईल. सी हिअर केअरफुली. या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर या झिरोला हा एक झिरो कट होईल. इज इट क्लिअर? 2ने अगेन कट करता येईल. 2 1 2 अँड 2 4 8. इज इट क्लिअर? अगेन 4ने कट करता येईल. 4 1 4 अँड 4 5 20. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग काय आहे? 221 इंटू 221 अपॉन 5 ओनली. इज इट क्लिअर? 221 इंटू 221 अपॉन 5. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन रफमध्ये करून घेऊया. 221 मल्टिप्लाय बाय 221. तर 1ने मल्टिप्लाय म्हणजे हाच नंबर येईल सुरुवातीला. इज इट क्लिअर? त्यानंतर 0 तर 2ने मल्टिप्लाय. 2 1 2. इज इट क्लिअर? 2 2 4 आणि 2 2 4. इज इट क्लिअर? अगेन 2 0. हेच ॲन्सर येईल 2 4 4. तर ॲडिशन घेऊया. हां 1. त्यानंतर हे 4 4 प्लस 2 6 आणि हे 2 8. अगेन 8 आणि 4. जे मल्टिप्लिकेशन कितीला आलेलं आहे? 221 मल्टिप्लाय बाय 221. हे मल्टिप्लिकेशन आपण लिहूया 48841. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 48,841. अगेन डिवायडेड बाय 5. इज इट क्लिअर? सो आपण रफमध्ये हे डिव्हिजन करून घेऊया. 48841 डिवायडेड बाय 5. इज इट क्लिअर? सो इथपर्यंत भाग पाडावा लागेल. 5 9 45. सो सबट्रॅक्शन 8 - 5 3 आणि हा 0. इज इट क्लिअर? त्यानंतर 8 ड्रॅग होतील. 38 झाले. त्यानंतर 5 7 5 7 35. इज इट क्लिअर? सो सबट्रॅक्शन 3 आणि हा 0. त्यानंतर 4 ड्रॅग केले. 34 झाले. 5 6 34 राहतील. इज इट क्लिअर? अगेन 1 ड्रॅग केले. 41 झाले. 5 8 40. इज इट क्लिअर? सो 1 0. इज इट क्लिअर? सो 5 पेक्षा हा नंबर छोटा होतो आहे. सो आपण 0 घेतला. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लिअर? आणि 5 2 10. सो रिमाइंडर 0 0. म्हणजे हे डिव्हिजन आपलं आलेलं आहे 9768.2. सो अमाऊंट आपण फाइंड आउट केली. अमाऊंट इज इक्वल टू 9768.2 रुपीज. इज इट क्लिअर? आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा काढायचा आहे. सी हिअर वी हॅव टू फाइंड आउट CI. आता आपण अमाऊंट फाइंड आउट केली. इज इट क्लिअर? अमाऊंट इज इक्वल टू 9768.2 रुपीज. इज इट क्लिअर? सो compound interest, that means CI is equal to A minus P. Is it clear? Amount आत्ताच आपण फाइंड आउट केली. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 9768.2 मायनस प्रिन्सिपल 8000.
जितलं हे सबट्रॅक्शन आपण रफमध्ये करूया. पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आहे. 68.2 मायनस 8000 जितलं. सो पॉईंटच्या खाली पॉईंट, इथं 2 येतील, 8, 6, 7 आणि 1 जितलं. आपला ॲन्सर काय आलेला आहे 1768.2 किंवा 20 काही लिहू शकतो आपण. जितलं हे रुपीजमध्ये आलेलं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आपण फाइंड आउट केलेला आहे आणि हाच आपला क्वेश्चन होता. जितलं. सो वर्ड प्रॉब्लेम आहे, आपण सेंटेन्समध्ये कंप्लीट करूया. जितलं. सो वी कॅन राईट देअरफॉर शलाका will have to pay a compound interest rupees 1768.2 after 2 years. Is it clear? It is our final answer. After 2 years. Is it clear? See here carefully. हे आपलं रफ वर्क आहे. राईट साईडचं आहे ते रफ वर्क आहे आणि ॲक्च्युअल आपलं एक्झाम्पल हे आहे. इज इट क्लिअर? सो सी दी एक्झाम्पल. इथपर्यंत आपलं रफ वर्क आहे. इज इट क्लिअर? सो हे आपलं सोल्युशन आहे. सी इट इज अवर आन्सर. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.